आज आपण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या नावाभोवती गूढ कथा आणि दंतकथांचं अक्षरशः एक वलय आहे. हो, ती व्यक्ती म्हणजे अजित डोवाल, ज्यांना अनेक जण भारताचे सुपर स्पाय किंवा मग जेम्स बॉन्ड म्हणूनही ओळखतात. कर्माचा सारथी हे शब्द त्यांच्या कार्यशैलीचं अगदी अचूक वर्णन करतात. म्हणजे बघा, ते असे सारथी आहेत जे स्वतः रथात बसून लढत नाहीत, पण युद्धाची संपूर्ण दिशा आणि रणनीती मात्र तेच ठरवतात. पण या सगळ्या दंतकथांच्या पलीकडे हा खरा माणूस आहे तरी कोण? तर मग चला, आज आपण चित्रपट आणि कथांमधल्या या सुपरहिरोच्या प्रतिमेमागे दडलेल्या खऱ्या अजित डोवाल यांना जाणून घेऊया. बरं, तर मग आपण यात खोलात शिरूया. डोवाळ यांच्या कारकिर्दीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि अशी कोणती घटना घडली ज्यामुळे ते थेट गुप्तचर यंत्रणेच्या नजरेत आले, हे पाहूया. त्यांचे वडील सैन्यात मेजर होते, त्यामुळे शिस्तीचे बाळकडू त्यांना अगदी लहानपणीच मिळाले. मग मिलिटरी स्कूलमधील शिक्षण आणि पुढे अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी यामुळे त्यांच्या विश्लेषणात्मक बुद्धीला एक वेगळीच धार आली. 1968 मध्ये ते IPS अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग झाली केरळमध्ये. आणि याच केरळमधल्या एका घटनेने त्यांची कारकीर्द पूर्णपणे बदलून टाकली. 1971 मध्ये तिथे एक मोठी दंगल उसळली होती. तेव्हा अवघ्या 25ल्या डोवाल यांनी बळाचा वापर करणं टाळलं आणि दोन्ही गटांच्या नेत्यांशी थेट संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या या असामान्य कौशल्याची दखल थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाने घेतली आणि इथूनच त्यांच्या गुप्तचर विश्वातल्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. इथून पुढे त्यांच्या कारकिर्दीचा तो टप्पा सुरू होतो जिथे त्यांनी अशा काही धाडसी आणि गुप्त मोहिमा पार पाडल्या ज्यामुळे त्यांची ओळखच सुपर स्पाय म्हणून झाली. त्या काळात मिझोरममध्ये फुटीरतावादाचा वणवा पेटला होता. डोवाल यांनी बंडखोरांचे नेते लालडेंगा यांची खरी ताकद ओळखली. ती होती त्यांचे 7 कमांडर. डोवाल यांनी गुप्तपणे यापैकी 6 जणांना आपल्या बाजूने वळवलं आणि त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तयार केलं. यामुळे झालं काय, तर लालडेंगा अक्षरशः एकटे पडले आणि शांतता करारावर सही करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. असाच काहीसा पराक्रम त्यांनी सिक्कीममध्येही दाखवला. तिथे अमेरिकेच्या CIAचा प्रभाव वाढत होता. तेव्हा डोवाल यांनी स्थानिक राजकीय पक्षांना एकत्र करून एक मजबूत आघाडी तयार केली आणि जनमताच्या जोरावर सिक्कीमचं शांततापूर्ण मार्गाने भारतात विलिनीकरण घडवून आणलं. त्यांच्या कारकिर्दीतले सर्वात प्रसिद्ध किस्से आहेत ते पाकिस्तानातील. तिथे त्यांनी जवळजवळ 7 वर्ष गुप्तहेर म्हणून काम केलं. असं म्हणतात की त्यांनी पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी कधी भिकाऱ्याचा वेश घेतला, तर कधी अणुशास्त्रज्ञांचे केस मिळवण्यासाठी चक्क त्यांच्या नाभिकांशी मैत्री केली. ह्याच कथांमुळे ते एक दंतकथा बनले. त्यांच्या धाडसाचं आणि बुद्धीचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन ब्लॅक थंडर 2. खलिस्तानी अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरावर पुन्हा कब्जा केला होता. तेव्हा डोवाल यांनी रिक्षा चालकाचा वेश घेतला आणि नंतर स्वतःला ISI एजंट भासवून अतिरेक्यांच्या गोटात शिरले. त्यांनी आतूनच माहिती बाहेर पुरवली आणि अतिरेक्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडलं. आणि ह्या मोहिमेचं वैशिष्ट्य काय, तर एकाही सैनिकाला आत न पाठवता हे यश मिळवलं गेलं होतं. पण त्यांच्या कारकिर्दीत टीकाही झाली. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात त्यांनी वाटाघाटी करून प्रवाशांची सुटका तर केली, पण त्यासाठी मसूद अझहरसारख्या 3 धोकादायक दहशतवाद्यांना सोडावं लागलं. अपहरणकर्त्यांनी 30हून अधिक दहशतवाद्यांची मागणी केली होती, जे त्यांनी कमी केली, पण तरीही त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. आता आपण त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळाकडे वळूया. हा तो काळ होता जिथे त्यांनी पडद्याआड राहून देशाच्या राजकारणात आणि सुरक्षेत एक मोठी भूमिका बजावली. निवृत्तीनंतरच्या काळातही त्यांचं काम थांबलं नाही. सर्वात मोठं लक्ष होतं दाऊद इब्राहिम. त्याला पकडण्यासाठी किंवा संपवण्यासाठी 3 मोठे प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले. कधी पाकिस्तानात शस्त्र पोचली नाहीत, कधी सरकारी परवानगीला उशीर झाला, तर कधी दुबईत स्वतः दाऊदकडूनच टीप मिळाल्याच्या संशयामुळे तो प्रत्येक वेळी निसटला. 2005 मध्ये IB संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन म्हणजे VIF नावाचा एक थिंक टँक स्थापन केला. हा थिंक टँक धोरणात्मक वर्तुळात अत्यंत प्रभावी ठरला. याच काळात त्यांची ओळख गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी झाली आणि 2014 मध्ये जेव्हा मोदी पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी डोवाल यांचीच देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली.
आता आपण त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कारकिर्दीतल्या सर्वात महत्त्वाच्या भागावर आलो आहोत, तो म्हणजे त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आणलेला एक मोठा, मूलभूत बदल. त्यांनी मांडला डिफेन्सिव्ह ॲग्रेशन म्हणजेच आक्रमक संरक्षण सिद्धांत. हा भारताच्या पारंपरिक केवळ प्रतिकार करण्याच्या धोरणापेक्षा खूप मोठा बदल होता. याचा सरळ अर्थ असा आहे की भारत आता फक्त हल्ल्यांपासून बचाव करणार नाही, तर प्रत्येक हल्ल्याला हल्ल्यारेच उत्तर देईल आणि गरज पडल्यास स्वतःहून कारवाई करेल. या सिद्धांताची अंमलबजावणी आपण अनेक ठिकाणी पाहिली आहे. इराकमधून भारतीय परिचारिकांची सुटका असो, उरीमधला सर्जिकल स्ट्राईक असो किंवा थेट पाकिस्तानमध्ये घुसून केलेला बालाकोट एअर स्ट्राईक असो, ही सगळी याच आक्रमक धोरणाची उदाहरणं आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून रॉ, IB, NIA यांसारख्या देशाच्या सर्व प्रमुख गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा थेट त्यांना रिपोर्ट करतात. म्हणजेच देशाच्या सुरक्षेचे सर्वोच्च अधिकार त्यांच्या हातात एकवटलेले आहेत. अर्थात त्यांच्या या प्रभावशाली कारकिर्दीत त्यांच्यावर काही आरोपही झाले. त्यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार असल्याचा आणि त्यांच्या थिंक टँकला शस्त्रास्त्र कंपन्यांकडून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. 2014 मधलं त्यांचं हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण धोरणाचं सार सांगून जातं. त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता की जर तुम्ही दुसरा मुंबई हल्ला केला तर तुम्ही बलुचिस्तान गमावून बसाल. यातूनच त्यांची स्पष्ट आणि आक्रमक भूमिका दिसून येते. तर मग प्रश्न असा उरतो की अजित डोवाल यांचा वारसा काय असेल? एक महान गुप्तहेर, एक कुशल रणनीतिकार की एक प्रभावशाली राजकारणी? कदाचित या तिन्ही भूमिकांचे ते एक मिश्रण आहेत.